जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधा सित्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहम्. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवानुवाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च गृहाण गदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यत्सतसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. वृतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो माया. यथा भासो यथा तमः, यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु. प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. चतुर्थ स्कंद अवतरणिका. स्वयंभू मनुकन्यका झाल्या विश्ववंशावलिका, प्रथमोध्यायनिका चतुर्थस्कंदी तयाचा. द्वितीयोध्यायी दक्ष प्रजापती, दुर्वचन बोले शिवाप्रती. तृतीयोध्यायी सती इच्छी यज्ञ महोत्सव, सतीचा अग्निप्रवेश. निवेदला चतुर्थोध्यायास, वीरभद्रकृत यज्ञ विध्वंस दक्ष वध. पंचमोध्यायी ब्रह्मादिक देवता कैलाशी, प्रसन्न करीती शिवाशी. ते षष्ठाध्यायाशी दक्ष यज्ञपूर्ती सप्तमी. अष्टमोध्यायी ध्रुव वनगमन. नवमोध्यायी ध्रुव तपस्या पूर्ण. उत्तम वध ध्रुव यक्ष रक्षण, ते वर्णन दशमोध्यायी. स्वयंभुवाचा ध्रुवाशी उपदेश, युद्धबंध एकादशोध्यायास. कुबेर वरदान ध्रुवास, विष्णुपदप्राप्ती द्वादशाशी. ध्रुव वंश वर्णन अंगचरित्र. त्रयोदशी कथा पवित्र. चतुर्दशी वेन विचित्र, जन्मला नष्टात्मा. राजा पृथ्वीचे निर्माण, राज्याभिषेक. पंचदशी छान, पृथ्वीशी स्तविती बंदीजन. षोडशोध्यायी पृथुकोप, पृथ्वीकृत स्तुती. सप्तदशोध्यायी कथाती, पृथ्वी दोहन. अष्टादशोध्यायाप्रती 19 शताश्वमेध. पृथ्वीच्या यज्ञशाळेमधून प्रसन्नत्वे भगवत दर्शन, ते 20व्यात निरूपण. प्रजेशी उपदेश 21. सनकादिकांचा पृथ्वीशी उपदेश असे 22. तप परलोक गमन 23. महाराज पृथूचे. वंशविस्तार पृथूचा. प्रचेताशी बोध रुद्राचा. 24वा अध्याय त्याचा. पुरंजनोपाख्यान 25. पुरंजने गेला शिकारीशी, राणी क्रुद्ध झाली 26.
चंडवेग धावला लढाईशी, सत्ताविषयी कालकन्या कथा. पुरंजन स्त्रीरूप झाला, अभिज्ञातोपदेशे उद्धरला. कथाभाग हा 28 केला निवेदन. तात्पर्य पुरंजनोपाख्यानाचे 29 वर्णन त्याचे. प्रचेतास श्रीविष्णूचे 30व्याचं वरदान. प्रचेताशी ज्ञानोपदेश, परमपदप्राप्ती तयास. 31व्या अध्यायास अमृतकथा 80 हे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे आता या 4थ्या स्कंदामधील 2 अध्याय आपल्या आज घ्यायचा विचार आहे. त्यामध्ये आहे प्रचेताशी नारदोपदेश, परमपदप्राप्ती तयास. 31व्या अध्यायाचं अमृतकथा 80 हे. 30व्यात काय आहे तर प्रचेतास विष्णूचे वरदान. भगवान विष्णूने प्रचेतांना वरदान दिलं आणि 31व्या अध्यायामध्ये नारदाने प्रचेतांना उपदेश केला आणि त्यांना परमपद प्राप्ती झाली. ही कथा आपल्याला पाहिजे आहे. त्यामुळे आज हा 4था स्कंद जो आहे तो आपला पूर्ण होणार आहे. थोडंसं मागचा फ्लॅशबॅक जो आहे तो आपण पाहिला. रुद्रगीत किंवा योगादेश स्तोत्र 4थ्या स्कंदामधल्या 24व्या अध्यायामध्ये जवळपास 30-32-34 श्लोक त्यामध्ये आहेत. भगवान शंकराने प्रचेतांना हा आदेश दिला, योगादेश स्तोत्र नावाचा किंवा रुद्रगीत नावाचा. आता हे प्रचेता कोण याची पुन्हा आठवण करून देतो की प्राचीन बरी राजा जो आहे त्या राजाचं लग्न जे आहे ते शतदृतीशी झाले. शतदृती ही ब्रह्मदेवाची कन्या. प्राचीन बरी आणि शतदृती यांना 10 पुत्र झाले. त्यांना प्रचेता असे म्हणतात. हे 10ही पुत्र दिसायला सारखेच, स्वभावाने सारखेच, कर्माने सारखेच, सगळं त्यांचं जे मुख्य लक्षणं असतं ती सगळी सारखी होती. असे ते 10 बंधू होते ज्यांचं एकमेकावर भरपूर असं प्रेम होतं. या प्रचेतांना भगवंताने म्हणजे या ठिकाणी प्राचीन बरी राजाने आदेश दिला की तुम्ही आता प्रजेचे निर्माण करा, प्रजा उत्पत्ती करा. त्याप्रमाणे ते म्हणाले की या कार्यापूर्वी आम्ही आता भगवंताचं अनुष्ठान करणार आहोत. त्याप्रमाणे हे 10ही प्रचेता समुद्रामध्ये अनुष्ठान करण्यासाठी गेले. कमरे इतक्या गळ्या इतक्या पाण्यामध्ये समुद्रामध्ये उभं राहून आणि किती वर्ष तर 10,000 वर्षे अनुष्ठान केले. आणि त्यावेळेस त्यांना त्याच ठिकाणी भगवान शंकर यांचं दर्शन झालं आणि भगवान शंकरांनी त्यांना हा योगादेश स्तोत्र, हे जे स्तोत्र आहे किंवा रुद्रगीत याला म्हणतात, याचा उपदेश केला. आणि त्याने सांगितलं की हे करत असताना या 10,000 वर्षामध्ये अनुष्ठान करीत असताना या स्तोत्राचं रोज पठण करा. रोज सकाळ संध्याकाळने आपल्यालाही सांगितलं आहे. आणि ते केल्यानंतर तुम्हाला योगादेश स्तोत्र आणि भगवंताचं दर्शन निश्चितपणे होणार आहे. हा पूर्व भाग झाला. आता या 30व्या अध्यायामध्ये प्रचेतांना भगवान विष्णूंचे सुद्धा वरदान प्राप्त झाले आहे. विदुर मैत्रीय संवाद सुरू आहे. विदुर या ठिकाणी विचारतात की ब्रह्मन, आपण राजा प्राचीन बरीच्या ज्या पुत्रांचे वर्णन केले होते त्यांनी रुद्रगीत गाऊन श्रीहरींची स्तुती केली हे आपण सांगितलं. मग आता ही स्तुती केल्यानंतर त्यांना कोणती सिद्धी प्राप्त झाली असा हा त्या ठिकाणी प्रश्न आहे. आणि नारायणाचे अत्यंत प्रिय असणारे भगवान शंकर यांचा योगायोगाने सान्निध्य लाभल्यामुळे या प्रचेतांना मुक्ती तर मिळालीच असेल म्हणे, पण या लोकात आणि परलोकामध्ये त्यांनी इतर कोणत्या गोष्टींची प्राप्ती त्यांना झाली हे पण आम्हाला सांगावे. मैत्रेय ऋषी आपल्याला सांगतात. म्हणजे मैत्रेय हे आता विदुरांना सांगतायत की पित्याचे आज्ञापालन करण्यासाठी या प्रचेतांनी समुद्रात उभे राहून रुद्रगीताचा जपयज्ञ करून तपश्चर्येने भगवंतांना प्रसन्न करून घेतले. 10 वर्ष सहस्रांते पुरुषस्तु सनातनः तेषां आविर्भूत कृच्छं शांतेन शमयन रुचा. 10,000 वर्षानंतर पुराणपुरुष भगवान श्रीनारायण आपल्या शांत तेजाने त्यांचे क्लेश दूर करत, त्यांना जे काय कष्ट झाले असतील ते दूर करत त्यांच्यासमोर प्रगट झाले. आता प्रत्यक्ष नारायणाने त्यांना दर्शन दिलं. त्या नारायणाचं रूप कसं आहे हे सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे.
या श्रीमद भागवतामध्ये आणि आपल्या सगळ्याच ग्रंथामध्ये, सगळ्या स्तुतींमध्ये, सगळ्या पोथ्यांमध्ये, पुराणांमध्ये भगवंताचं रूप जे आहे ते अनेक प्रकारे सांगितलेलं आहे. सुपर्णस्कंदम आरूढो. सुपर्ण म्हणजे कोण? सुपर्णाचा पुत्र. सुपर्ण म्हणजे गरुड. गरुडाच्या खांद्यावर आरूढ झालेले. मेरू शृंगम इवांबुदाहा. मेरू पर्वताच्या वर, शृंग म्हणजे शिखर, शिखरावर असलेल्या काळ्या मेघाप्रमाणे दिसणारे भगवंत हे शोभून दिसत होते आणि त्यांच्या अंगावर पीतवासा मणिग्रीव, पीतांबर होतं आणि कुर्वन वितिमिरा दिशा, कौस्तुभमणीसुद्धा त्यांच्या ठिकाणी त्यांच्या छातीवर शोभून दिसत होता. आणि सगळ्या जगाचं तेज, या तेजाने विश्वातील अंधार नाहीसा करत त्या ठिकाणी भगवंत प्रगट झाले. या भगवंताच्या ठिकाणी अष्टायुधैर अरचैर मुनिभिः सुरेंद्रैः रासे वितो गरुड किन्नर गीत कीर्ती. प्रभूंच्या हातामध्ये 8 आयुधे आहेत असं या ठिकाणी म्हणलेलं आहे. आता आपल्याला जसं माहीत असेल तसं नारायणाच्या हातामध्ये 4 आयुधं असतात: शंख, चक्र, गदा, पद्म. आता ही 8 आयुधे कोणती? तर हे 4 आयुधे आणि त्या व्यतिरिक्त 4 पुरुषार्थ जे आहेत ते सुद्धा भगवंताच्या हातामध्ये आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. म्हणजे धर्माने सुद्धा नारायणाची प्राप्ती, अर्थाने सुद्धा नारायणाची प्राप्ती, कामाने सुद्धा नारायणाची प्राप्ती आणि मोक्ष ही सुद्धा प्राप्ती जी आहे ती त्या नारायणाच्या कृपेनेच होते. असं वरदान देणारे, 4ही पुरुषार्थाचं वरदान देणारे भगवंत त्या ठिकाणी समोर त्यांना त्यांचं दर्शन घडलं या प्रचेतांना. आणि खूप आनंदामध्ये येऊन भगवान नारायणाने या प्रचेतांवर कृपा केली, दयादृष्टीने त्यांच्याकडे अवलोकन केले आणि ते म्हणाले, श्री भगवान वाच वरम वृष्णिध्वं भद्रंबो यूयं मे नृपनंदनाः सौहार्द्रेण पृथक् धर्मास तुष्टोहम सौहृदेन वहा. भगवंत म्हणतात की तुमचे कल्याण असो. तुम्ही जे आत्तापर्यंत एवढी 10,000 वर्ष अनुष्ठान केलं ते अनुष्ठान पाहून मी प्रसन्न झाले आहो. आणि तुमच्या 10ही जणांमध्ये आपापसात बंधुप्रेम जे आहे ते सुद्धा वाखाणण्यासारखे आहे. आणि हे सर्व करत असताना तुम्ही धर्माचं पालन केलेलं आहे. धर्मो रक्षती रक्षितः. धर्माचं जो रक्षण करेल त्याचं रक्षण स्वतः धर्मसुद्धा करतील. आज सकाळी आमचा जो विष्णू सहस्रनामाचा पाठ झाला, आमचे प्राचार्य श्री अतुल तरटे सर या पूर्ण चातुर्मासामध्ये आणि अधिक महिना असल्यामुळे या 5ही महिन्यामध्ये रोज सकाळी 7 ते 7:30 पावणे 8पर्यंत एक पाठ विष्णू सहस्रनामाचा करतात आणि त्यानंतर एखादी कथा 10-15 मिनिटाची सांगतात. त्यामध्ये आज त्यांनी यावरच भाष्य केलं, धर्मो रक्षती रक्षितः, की धर्माचं रक्षण जो करतो, धर्माच्या नियमाप्रमाणे जो वागतो त्याचं रक्षण स्वतः धर्मसुद्धा करत असतो. यावर खूप सुंदर कथा, ही पुराणातली कथा त्याने आज आम्हाला सांगितली. तसं या ठिकाणी भगवंत म्हणतात की मी तुमच्यावर खूप प्रसन्न झालेलो आहे आणि वरम वृणीध्वम, म्हणजे आता वर जो आहे तो तुम्ही आता माझ्याकडून मागून घ्या, असं भगवंताचा आदेश झाला. ती कथा सांगण्यासारखी आहे पण फार वेळ लागेल त्याला. कदाचित पुढे केव्हा तरी स्वतंत्रपणे सांगू, कारण आज 2 अध्याय आपल्याला घ्यायचे आहेत. आता ते सांगतात, म्हणजे भगवंत म्हणतात, नारायण म्हणतात, योनुस्मरती संध्यायाम युष्मान अनुदिनं नरः तस्य भ्रातृस्वाम साम्यम तथा भूतेषु सौहृदम. जो मनुष्य रोज संध्याकाळी तुमचे स्मरण करील त्याचे आपल्या भावाशी स्वतःवर असावे तेवढे प्रेम राहील आणि तसेच सर्व जीवांच्या बाबतीत मैत्रीचा भाव निर्माण होईल. वसुधैव कुटुंबकम हे जे आपण आता ऐकत आहोत, हा त्या काळातला जो मंत्र आहे तो आता त्याची प्रचिती आपण आता घेत आहोत. आपल्या देशाबरोबर इतर देशसुद्धा जोडले जात आहेत. त्यामध्ये परधर्मीयांचे, मुसलमान धर्माचे अनेक राजे जे आहेत, अनेक पंतप्रधान आणि राष्ट्रपती जे आहेत ते सुद्धा या अभियानामध्ये सहभाग देत आहेत आणि त्यांची इच्छा ते व्यक्त करत आहेत की अगदी खरं आहे की हे जग हे एक मोठं कुटुंबच आहे. ही भावना आमच्यामध्ये आत्तापर्यंत नव्हती, जी आपल्या सनातन वैदिक धर्माने ती त्या काळापासून बाळगली आहे आणि आज त्याचा प्रचार सगळीकडे होत आहे. येन त्वमां रुद्रगीतेन सायं प्रातः समाहितः
स्तुवन्त्यहं कामवरादान दासे प्रज्ञांच शोभनम. भगवंत म्हणतात, जे लोक प्रातःकाळी आणि सायंकाळी या हा रुद्रादेश स्तोत्र आहे त्याचं पठण करतील, एकाग्र चित्ताने या रुद्रगीताच्याद्वारे माझी स्तुती करील. या रुद्रगीतामध्ये भगवंताची स्तुतीच आहे तसं पाहिलं तर त्यांना मी इच्छित वर आणि शुद्ध बुद्धी प्रदान करीन, असं त्यामध्ये आश्वासन भगवंताने दिलेलं आहे. आणि मग ते म्हणतात की तुम्ही 10ही जणांची कीर्ती जी आहे ती सर्व लोकात पसरेल. आणि आता ते सांगतात, कंडो प्रमलोचया लब्धा कन्या कमललोचना ताम चापविद्धाम जगृह भूरुहा नृपनंदना. की राजकुमारांनो, कंडू नावाचे जे ऋषी आहेत त्यांच्या तपश्चर्याचा भंग करण्यासाठी प्रत्यक्ष इंद्राने पाठवलेली एक अप्सरा प्रमलोचा नावाची आहे. आणि त्या प्रमलोचनाला जी कन्या झाली, मारिशा ही कन्या झाली होती. आता त्या कन्येला इथेच या पृथ्वीवर सोडून ती अप्सरा प्रमलोचा ही पुन्हा स्वर्गामध्ये निघून गेली. तेव्हा या वृक्षांनी, या पृथ्वीवर असणाऱ्या असंख्य वृक्षांनी त्या छोट्या बालिकेचं पालनपोषण केलं आहे. ताम चापविद्धाम जगृहुर भूरुहा नृपनंदना. आणि मग या प्राचीन बरी आणि शतद्रुती यांच्यापासून निर्माण झाले हे 10 प्रचेता जे आहेत ते माझे भक्त आहेत. पण तुम्ही तुमच्या वडिलांनी, प्राचीन बलीने तुम्हाला जो आदेश दिला आहे, आज्ञा केली आहे, त्याप्रमाणे तुम्ही आता लवकरच या सुंदर कन्येशी विवाह करा. आता हे कोणी सांगितलं की नारायणाने प्रत्यक्ष दर्शन देऊन झालं. आणि तुम्ही स्वतः धर्माचे पालन करता आहात आणि तुमच्यासारखा धर्म आणि स्वभाव असणारी ती सुंदर कन्या आहे आणि तिच्याबरोबर तुम्ही संसार करावा. आणि भगवंताचा या प्रचेतांना आशीर्वाद पण भगवंताने दिला की दिव्य वर्ष सहस्राणाम सहस्रम अहतौ जसहा भौमान भोक्षत भोगान वै दिव्यांश्चानुग्रहान मम. तुम्ही सर्वजण माझ्या कृपेने 10 लाख दिव्य वर्ष, आपलं वर्ष हे मनुष्याचं वर्ष आहे, कलियुगातलं वर्ष आहे, 10 लाख दिव्य वर्ष म्हणजे भगवंताचा वर्ष, हे फार मोठं कोष्टक आहे. मागे आपलं झालं आहे आणि ग्रंथराज दासबोधामध्ये सुद्धा हे दिलेलं आहे. त्याप्रमाणे तुम्ही 10 लाख दिव्य वर्षापर्यंत बलवान राहाल, असत तरुण राहाल आणि अनेक प्रकारचे पृथ्वीवरचे आणि स्वर्गातील भोगसुद्धा भोगाल, असा त्याने आशीर्वाद दिला. आता ते सांगतात की या तुमच्या ठिकाणी भक्ती जी निर्माण झाली आहे त्या भक्तीमुळे वासनारूप मल जेव्हा जळून जाईल तेव्हा नरकतुल्य भोगांना तुम्ही स्वतःच विटून जाल. म्हणजे या संसारात काही सार नाही हे तुमच्या जेव्हा लक्षात येईल तेव्हा तुम्ही या संसाराचा देखील त्याग कराल आणि माझ्या परमधामाला तुम्ही येऊन मिळाल. मग ते सांगतात की नमो नमः हे प्रचेता जे आहेत ते आता या नारायणांची स्तुती करायला सुरुवात करतात. मग असे मी जसं म्हटलं तेव्हा श्रीमद भागवतामध्ये जवळपास 50-100 वेळेस तरी स्तुती आलेली आहे. आणि स्तुती कोणाला आवडत नाही. प्रत्येकजण आपलं हे प्रवचन झालं 4:30 वाजताचं, 5:30 वाजता, 5 वाजता संपलं की आपण पुन्हा सगळे 5 मिनटं थांबतो. कशासाठी? प्रशंसा. की आता ऐकणाऱ्यांपैकी कोणीतरी वा वा खूप छान झालं, खूप छान कथा सांगितली, आम्ही आधी ऐकलीच नाही आणि खूप छान तुमच्याकडून आम्हाला कथा ऐकायला मिळत आहे, असं जेव्हा लोक सांगतात तेव्हा आपल्यालासुद्धा वा वा खूप छान, मी खरंच सगळ्यांपेक्षा एक वेगळाच आहे असं वाटायला लागतं. म्हणजे स्तुती जर आपल्यासारख्या मनुष्याला जर एवढी प्रिय असेल तर ती भगवंताला प्रिय असणार नाही का? तर भगवंताला देखील ती प्रिय आहेच. आणि म्हणून भगवंताची स्तुती प्रत्येक ठिकाणी झालेली आहे आणि या ग्रंथात तर अशी स्तुती अनेक ठिकाणी आलेली आहे. तर हे प्रचेता जे आहेत ते आता भगवंताची, नारायणाची स्तुती करू लागले. नमो नमः ही जी स्तुती आहे ती जवळपास 22व्या श्लोकापासून 42व्या श्लोकापर्यंत 21 श्लोक हे स्तुतीचे आहेत. नमो नमः क्लेशविनाशाय निरोपितोदार गुणाहवाय मनोवचो वेग पुरोजवाय सर्वाक्षरमा गरगता ध्वने नमः शुद्धाय शांताय नमस्वनिष्ठाय. म्हणजे हे प्रभू, आपण सगळ्या भक्तांचे क्लेशहरण करणारे आहात. आपल्यामध्ये श्रेष्ठ गुण आहेत आणि आपण नामांचे निरूपण करतात
म्हणजे आपण स्वतः येऊन एवढं काम या ठिकाणी येऊन कराल तर तुमचं नामसुद्धा या ठिकाणी काम करेल. नामे पाषाण तरले, नामे असंख्यात उद्धरले, तैसे नामे केले जपता हरी. हरिपाठामध्ये आपण म्हणतो तसं. आणि आपला अधिकार एवढा आहे, नमो जगत स्थान लयोदयेषु. जगताचं स्थान, लय हे उदय म्हणजे जगताची निर्मिती, स्थिती आणि लय हे सुद्धा आपणच करता. आणि आपण हे काम ब्रह्मा, विष्णू आणि महेश या देवतांच्या मार्फत करत असता. मग पुन्हा 3 श्लोक फार महत्त्वाचे दिले. नमो विशुद्ध सत्वाय हरये हरिमेधसे, वासुदेवाय कृष्णाय प्रभवे सर्व सात्वताम. हे 3 श्लोक म्हणजे श्रीमद्भागवताच्या सप्ताहाच्या सुरुवातीला जे आपण नमन करतो. इतर श्लोक बरेच जण म्हणतात, त्यामध्ये सुद्धा हे श्लोक म्हणण्यासारखे आहेत. नमः कमलनाभाय, नमः कमलमालिने, नमः कमलपादाय, नमस्ते कमलेक्षणे. नाभीतून ब्रह्मांड स्वरूप असे कमळ प्रगट झाले, त्यामध्ये ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. त्याप्रमाणे कमळपुष्पांची माळसुद्धा आपल्या ठिकाणी शोभून दिसते. आपले चरणकमळसुद्धा शोभायमान आहेत आणि त्याचा आश्रय सगळे साधू संत सत्पुरुष घेत असतात. त्या भगवंताच्या रूपाला आम्ही नमस्कार करतो. अशा प्रकारे या ठिकाणी अनेक प्रकारे स्तुती केलेली आहे. आणि मग आपण जे आहे ते सर्व दुःख नाहीसे करणारे आहात. पंचक्लेश जे आहेत त्याबद्दलही सांगितलं. त्वेतद अशेष क्लेश संक्षयम म्हणजे दूर करणारे. आता पंचक्लेश कोणते आहेत याबद्दलसुद्धा थोडासा विचार अगदी धावत्या ह्याच्याने करूया आपण. योगदर्शन जे आहे पतंजलीचं त्यामध्ये दिले आहे. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, पंचक्लेश. हे 5 क्लेश आहेत. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. त्याचप्रमाणे महर्षी व्यासांनी सुद्धा या 5 क्लेशांना विपर्यय नाव दिलेलं आहे. त्यामध्ये ते म्हणतात तम, मोह, महामोह, तामिस्त्र आणि अंधतामिस्त्र हे सुद्धा 5 क्लेश आहेत. आणि या क्लेशांना दूर करणारे आपण आहात. अमंगलाचा नाश करणारे आपण आहात. आणि अशा आपली प्राप्ती झाल्यानंतर मग अजून इतर ठिकाणी जायची काय गरज आहे. म्हणून आम्ही रामदास श्रीरामचरणी आमचा विश्वास, कोसळणी पडो हे आकाश आणि काची आस न धरू. एक रामदासी म्हणून आपण आता या रामाशिवाय, या हनुमंताशिवाय आपलं जे मागणं आहे ते इतरांकडे का मागावं असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा या ठिकाणी एक श्लोक दिलेला आहे श्रीमद्भागवतामध्ये. पारिजाते अंजसा लब्धे सारंगो अन्यत्र सेवते, त्वदंग्री मूल मासाद्य साक्षात किम किम वृणीमही. म्हणजे जसा भुंगा आहे, भ्रमर आहे, तो अनेक फुलांमधला सुगंध जो आहे तो शोषून घेतो आणि पुन्हा तो एकत्र करून मध निर्माण करतो. आणि हे एवढे सगळे कष्ट घेतल्यानंतरसुद्धा त्या मधाची चव तो स्वतः पाहू शकत नाही, पण ते इतरांच्यासाठी ते उपयुक्त असतं, औषधीयुक्त असतं. पण त्या भुंग्याला जर एका ठिकाणी पारिजातक वृक्षाची प्राप्ती झाली, पारिजात हा वृक्षाची कथा पुन्हा आपल्याला दशमस्कंदामध्ये येणारच आहे. हा वृक्ष स्वर्गातून पृथ्वीवर आणलेला आहे. आणि अशा पारिजाताच्या फुलाचं जर तो आपला वास जो आहे तो इतका श्रेष्ठ आहे की इतकं चांगलं जर सहजपणे प्राप्त झालं तर तो भ्रमर, तो भुंगा मग इतर वृक्षाकडे कशाला जाईल. हे जसं आहे तसं एकदा आपल्या चरणांची प्राप्ती झाल्यावर मग आम्ही इतर ठिकाणी कशाला जाऊ आम्ही. मग पुढे म्हणतात की आम्ही भगवंताच्या भक्तांच्या संगतीमध्ये आहोत. आणि ह्या भगवत भक्तांच्या संगतीची तुलना त्यांनी मोक्षाशी केलेली आहे. तुलयाम लवे नापी न स्वर्गम ना पुनर्भवम, भगवत संगी संगस्य मर्त्यानाम किमुता शिशः. भगवत भक्तांच्या क्षणभराच्या संगतीचे म्हणजे क्षणभर जरी संगती लाभली तर ती संगती स्वर्गाहून श्रेष्ठ आहे, किंबहुना मोक्षाहून सुद्धा श्रेष्ठ आहे. नलगी मुक्ते आणि संपदा संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवास सुखे घालावे आम्हास. तर मानवी भोगाची काय कथा असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. यत्र नारायण साक्षात भगवान न्यासिनाम गतीही, संस्तूयते सत्कथासु मुक्तसंगही पुन्हा पुन्हा. कारण चांगल्या कथांच्या द्वारे निष्काम भावाने
संन्यासी लोकांचे एकमात्र आश्रय असणारे जे भगवान नारायण आहेत, त्यांची जर प्राप्ती झाली तर त्यांचं वारंवार गुणगान जे आहे ते श्रवण करणं हेच जीवाचं परमकल्याण करणारं आहे. आणि यामध्ये आता अजून एक गोष्ट छान सांगितली, तेषां विचरतां पदभ्यां तीर्थानां पावनेच्छया भीतस्य किं न रोचते तावकानां समागमः. की आपले भक्त जे आहेत, जे निष्काम भावाने भगवंताच्या कीर्तीचे गुणगान गात सर्वत्र विचरण करीत असतात, त्यांच्या संगतीमध्ये एखादा क्षण जरी प्राप्त झाला तर आपल्या मनात असणाऱ्या भोग आणि तृष्णा या सगळ्या शांत होतात आणि किंबहुना स्वर्गसुद्धा तुच्छ वाटायला लागतो. आणि मग अशा संतांच्या संगतीमध्ये जर कोणी आपण गेलो तर त्यांच्या सहवासाने संसाराने भयभीत झालेल्या लोकांना ती संगत का नाही आवडणार. म्हणून आपण पाहतो की अनेक भक्त आहेत की ज्यांनी अनेक प्रकारचं देशाटन केलेलं आहे, समर्थाने 12 वर्ष केलेलं आहेत. आणि आता 50 वर्षापूर्वी आमच्या भगवान श्रीधर स्वामींनी संपूर्ण भारतभर भ्रमण केले आहे. दत्तावतारी वासुदेवानंद सरस्वती यांनी जे भ्रमण केलं ते सुद्धा लक्षात घ्या. आणि त्यांचे चरित्र वाचत असताना त्यांनी जे भ्रमण केलं त्यावेळेस मला नेहमी असं वाटतं की एक भारताचा एक ब्लँक नकाशा आपण समोर ठेवावा. आणि ते जसं भ्रमण केलं ते काशीमध्ये गेले, तिथून रामेश्वराला गेले तर काशीपासून रामेश्वरापर्यंत एक रेख काढावी. पुन्हा दत्ताची आज्ञा झाल्याबरोबर वासुदेवानंद सरस्वती तिथून निघून पुन्हा गिरनारला गेले. पुन्हा दत्ताची आज्ञा झाल्याबरोबर ते बद्रीनाथाला गेले. अगदी याच पद्धतीने भगवंताच्या आज्ञेप्रमाणे श्रीधर स्वामींनी सगळीकडे भारत भ्रमण केलेलं आहे. आणि ते अचानक एका ठिकाणी जाऊन पोचल्यानंतर ते आलेले आहेत हे समजल्यानंतर हजारोंच्या संख्येने भक्त त्या ठिकाणी एकत्र येतात. आणि मग इथे जे म्हटलं आहे, भीतस्य किं न रोचते, भीतस्य म्हणजे भयभीत झालेल्या लोकांना अशी संगत का बरे आवडणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी या स्तुतीमध्ये ते म्हणतात, यत्र स्वधितं गुरवः प्रसादिता विप्रश्च वृद्धाश्च सदानुवृत्त्या आर्यानता सुरदो भ्रातरश्च सर्वाणि भूतान्य असूयैव. आता ते म्हणतात, प्रचेता म्हणतात, आम्ही जे काही उत्तम अध्ययन केलेलं आहे, आम्हाला जे दैवयोगाने प्राप्त झालं अध्ययन त्यानंतर जी आम्ही सेवा शुश्रूषा केली आहे कोणाची तर गुरु, ब्राह्मण आणि वृद्धांची, आणि त्यांना आम्ही प्रसन्न करून गेले. पुढे म्हणतात की दोषबुद्धी टाकून श्रेष्ठ पुरुष, हितचिंतक, बंधुवर्ग आणि समस्त प्राण्यांना आम्ही वंदन केलेलं आहे. अन्नाचा त्याग करून अनेक कालपर्यंत पाण्यात उभे राहून जे तप केले आणि ते सर्व व्यापक अशा आपल्या पुरुषोत्तमाच्या संतोषाला कारण हो. म्हणजे त्यामुळे आम्हाला काय पाहिजे तर फक्त आपला संतोष प्राप्त होवो, हाच वर आम्ही आपल्याकडे मागत आहोत. आणि मग शेवटी म्हणतात, नमस्समाय शुद्धाय पुरुषाय परायच वासुदेवाय सत्वाय तुभ्यं भगवते नमः. आपण सगळीकडे समान रूपाने असता. समान म्हणजे की प्रत्येकाकडे जो दुष्ट आहे, सुष्ट आहे, जो चांगला आहे, वाईट आहे, त्यावर सुद्धा वर्षाव पाण्याचा आहे. म्हणजे पावसाचं जो आहे ते पाणी प्रत्येकाकडे तेवढंच सारखं पडतं की हा चांगला आहे म्हणून याच्याकडे जास्त आणि हा दुष्ट स्वभावाचा आहे म्हणून त्याच्याकडे कमी असं होत नाही. सूर्याचा प्रकाश हा चांगल्या आणि वाईट या सगळ्यांवरच सारख्या प्रमाणामध्ये पडतो. तसे तुम्ही नमस्समाय शुद्धाय पुरुषाय परायच, की पुरुष हा पर आहे, हा माझा आहे असा भेदभाव आपण करत नाही. वासुदेव सत्वाय तुभ्यं भगवते नमः, अशा भगवंताला आम्ही नमस्कार करतो. अशा प्रकारे या प्रचेतांनी या नारायणाची स्तुती त्यांचं दर्शन झाल्यावर केलेली आहे. आता मैत्रेय ऋषी आपल्याला सांगतात की प्रचेताने अशी स्तुती केल्यानंतर शरणागत वत्सल भगवंत नारायण जे आहेत त्याने तथास्तु म्हणून या 10ही प्रचेतांना आशीर्वाद दिला आहे. त्यांनी जे जे मागितलं ते प्रदान केलं. आता श्रीहरींच्या दर्शनाने प्रचेतांचे डोळे जे आहेत ते तृप्त झाले. आता खूप त्यांना समाधान झालं आणि त्यांना असं वाटत होतं की या श्रीहरीने आपल्या डोळ्यासमोरून जाऊच नाही, तरीसुद्धा भगवंत अनिच्छताम यान तृप्तश्च चक्षुषाम ययो स्वधा नाम अपवर्ग वीर्य. म्हणजे अनिच्छेने भगवंताला त्यांना सोडून त्या ठिकाणी जावं लागलं. ते भगवंत अंतर्धान पावले
आणि ते आपल्या धामाकडे निघून गेले. आता इकडे हे प्रचेता त्या पाण्यातून जेव्हा बाहेर आले, भगवंताचं दर्शन झालं, त्यांची कृपा झाली, त्यांनी आशीर्वाद दिला, तेव्हा ते येऊन बाहेर पाहतात तर पृथ्वीवर अनेक प्रकारची वृक्ष वाढलेली आहेत. इतकी वृक्ष वाढलेली आहेत, त्यांची इतकी मोठमोठे झाडं आहेत की त्यांची उंची पाहिल्यावर की स्वर्गाकडे जाणारा मार्गच यांनी रोखून धरला आहे असं प्रचेतांच्या मनामध्ये आलं. आणि हे 10च्या 10 प्रचेता त्या वृक्षांवर अतिशय रागवले. आणि आता त्यांनी जसं एखादा प्रलयाग्नी असेल, प्रलयकाळी भगवान शंकर जे प्रलय करतात त्यावेळेस ते आपल्या मुखातून अग्नीचा वर्षाव करतात आणि समोरची सृष्टी सगळी जळून जाते एका क्षणामध्ये. त्याप्रमाणे प्रचंड वायू आणि अग्नी हा या 10ही प्रचेतांच्या मुखातून बाहेर पडला. आणि तो बाहेर पडल्याबरोबर भस्मसात क्रियमाणास्तान द्रुमान वीक्ष पितामहः, की हजारो वृक्ष त्या ठिकाणी जळत आहेत, ही परिस्थिती निर्माण झाली. आणि हे पाहिल्याबरोबर त्या ठिकाणी स्वतः ब्रह्मदेव त्या ठिकाणी प्रगट झालेले आहेत. आणि ब्रह्मदेव ते म्हणतात, तत्र अवशिष्टा ये वृक्षा भीता दुहितरम तदा उज्जहस्ते प्रचेतोभ्य उपदिष्टा स्वयंभुवा. मग आता ब्रह्मदेवाने त्यांचं मन वळवलं आणि त्यांना शांत केलेलं आहे. असं वृक्षांचा तुम्ही असा नाश करू नका, कारण यांच्यामुळेच पर्जन्य आहे, यांच्यामुळे सृष्टी आहे, यांच्यामुळेच धरती सुजलाम सुफलाम होत आहे. त्यामुळे आपला राग आवरा. आणि हे जे वृक्ष आता शिल्लक आहेत त्यांना ब्रह्मदेवाची आज्ञा झाली आणि त्यांनी आपली कन्या, मगाशी मी जे सांगितलं ती ह्या कन्याचा सांभाळ केला होता. प्रमरोचा आणि कंडू ऋषी यांच्यापासून प्राप्त झालेली कन्या, हिचा सांभाळ या वृक्षानेच केला होता. आणि त्या वृक्षांचीच ती कन्या असल्यासारखी ती कन्या आणून त्यांनी या 10ही प्रचेतांना दिली. आता भगवंतांनी सांगितलंच होतं ती कन्या येईल, सुंदरी आहे आणि तुमच्या या अनुष्ठानामध्ये तिची खूप मदत होणार आहे. त्याप्रमाणे तेच ब्रह्मण आदेशान मारिशाम उपये मिरे यस्याम महदवज्ञानात जन्य जन योनिजहा. मग या प्रचेतांनी त्या मारिशाशी विवाह केला आणि तिच्यापासून ब्रह्मदेवांचा पुत्र दक्ष, आता हे दक्ष प्रजापती, आणि त्यांना पुढे महादेवांची अवज्ञा झाल्यामुळे जे आपण मागे पाहिलं, आपण सतीचं आख्यान जे पाहिलं, अवज्ञा झाल्यामुळे त्यांना आपला देह त्याग करावा लागला आणि त्यांनी पुन्हा जन्म घेतला. तो जन्म म्हणजे या प्रचेता मारिशांच्या पुत्राच्या रूपाने तो जन्म घेतला. आणि मग इथे याच दक्षाने चाक्षुष मन्वंतर आल्यानंतर भगवंताच्या प्रेरणेने आपल्या मनाप्रमाणे प्रजा निर्माण केली. आणि मग या दक्ष प्रजापती, दक्ष कारण तो आपल्या कर्मामध्ये अत्यंत दक्ष होता म्हणून दक्ष नाव पडलं. आणि ब्रह्मदेवाने याला प्रजापतीचा प्रमुख बनवला या दक्षानं, जे दक्ष 10 प्रजापती आणि मारिशा यांचे पुत्र आहेत त्या दक्षांना. आणि मग या दक्षांनी इतर प्रजापतींना ते नेमणूक केली. जसे आता 75,000 नेमणुकी झाल्या, एक कार्यक्रम झाला आणि सगळ्यांना ते पत्रक दिलं, ऑर्डर दिल्या. त्याप्रमाणे या प्रजापतींनी इतर प्रजापतींना त्या ठिकाणी नियुक्त केलं आणि आपापल्या कार्यामध्ये नियुक्त केलं. तम प्रजा सर्गरक्षायाम अनादिर्भिषिच्च युयुजेन्याश्च सवै सर्व प्रजापतीं. म्हणून अशा प्रकारे हा 30वा अध्याय जो आहे की ज्या ठिकाणी भगवान नारायणाने या 10ही प्रजापतींना प्रचेतांना दर्शन दिलेलं आहे, तो अध्याय या ठिकाणी पूर्ण होत आहे. आता आपल्याला पुढचा एक अध्याय घ्यायचा आहे, तो पण आपण एक छोटंसं भजन म्हणूया. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ